एखादा नेता किती हुशार असावा तर दत्ता देशमुखांइतका होय. महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या राजकारणाचा विचार केला तर कॉम्रेड दत्ता देशमुखांइतका हुशार नेता झालाच नाही. सहकार महर्षी, कृषी महर्षी, सुधारक, मार्क्सवादी, कम्युनिस्ट, कामगार नेते, शेतकरी नेते, सिव्हिल इंजिनियर अशा सगळ्याच पदव्या त्यांना मिळाल्या. बरं, एवढंच नाही तर आत्ताच्या 8 तालुक्यांचा आमदार, सांगलीतील साखर कारखाना मंजूर करून घेणारा अभ्यासू नेता म्हणूनही ते ओळखले जातात. के अत्रेंना आयुष्यात पहिल्यांदा माफी मागायला लावणारा हा नेता होता. प्रचंड व्यासंग आणि प्रखर विचारसरणीमुळे स्वतः यशवंतराव चव्हाणांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. परंतु काँग्रेसची हात मिळवणी तत्वात बसत नाही म्हणून ही ऑफर त्यांनी नाकारली. ती ऑफर जर कॉम्रेड दत्ता देशमुखांनी स्वीकारली असती तर आज नगर जिल्ह्यातला पहिला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली असती. होय, दत्ता देशमुख हे नगरमधून पहिले मुख्यमंत्री झाले असते. खरं तर या प्रखर नेत्याचा इतिहास आजच्या पिढीला माहिती नाही. तो सांगायचा म्हटलं तर आम्हाला किमान 10 व्हिडिओ करावे लागतील. पण आज आपण याच नेत्याचा थोडक्यात परिचय पाहू. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग या गावात 1918 मध्ये दत्ता देशमुखांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. पुढे संगमनेरच्या पेटीट विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुण्यातून BE सिव्हिलची पदवी घेतली. 1944 ते 1945 अशी 2 वर्षे त्यांनी बिहारमधील गया येथे नोकरीही केली. परंतु त्याच काळात स्वातंत्र्य चळवळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यानंतर ते संगमनेरला परतले आणि समाजसेवा करू लागले. कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने त्यांना सरकारी नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत्या. मात्र त्यांनी नोकरी झुगारून चले जाव आंदोलनात स्वतःला झुकून दिले. पुण्याच्या कॅपिटल थिएटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या संशयावरून त्यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक करून तुरुंगातही टाकले होते. तुरुंगात असताना दत्ता देशमुख यांनी मार्क्सवादी आणि साम्यवादी साहित्याचा सखोल अभ्यास केला. तेथे त्यांची भेट डाव्या चळवळीचे बौद्धिक नेतृत्व करणारे कॉम्रेड SK लिमये यांच्यासोबत झाली. त्यानंतर ते कम्युनिस्ट विचारसरणीकडे वळाले. स्वातंत्र्यापूर्वी 1946च्या मुंबई प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने उत्तर नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. प्रचंड बहुमताने जिंकून ते वयाच्या अवघ्या 27-28व्या वर्षी पहिले आमदार बनले. विशेष म्हणजे या मतदारसंघात आत्ताच्या 8 तालुक्यांचा समावेश होतो. अकोले, संगमनेर, बेलापूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव आणि राहुरी असा हा नगर उत्तर मतदारसंघ होता. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या पाठिंब्याने झाली. परंतु आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी काँग्रेसच्याच बाळासाहेब खेर व मोरारजी देसाई यांचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणाऱ्या दत्ता देशमुखांचा सगळ्यांनाच धाक बसला. काँग्रेसच्या पाठिंब्यावर आमदार झालेले दत्ता देशमुखांनी त्याच काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चेही काढले, सरकारला जेरीस आणले. अखेर मोरारजी देसाई यांनी आमदार असूनही त्यांना तुरुंगात टाकले. सतत 90 दिवस तुरुंगात असल्यानं त्यांना विधानसभेत जाता आलं नाही. हीच संधी साधून बाळासाहेब खेर व मोरारजी देसाई यांनी त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द केलं. त्यावेळी आचार्य अत्रेंसह सर्वच वृत्तपत्रांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हक्कासाठी पूर्ण वेळ संघर्ष करण्याचे ठरवले. पुढे त्यांनी सहकाऱ्यांसोबत लाल निशाण गट मजबूत करण्यात आपले आयुष्य वेचले. त्यांनी वीज मंडळ, साखर कारखान्यातील कामगार, शेतमजूर आणि दुष्काळी भागातील जनतेच्या संघटना उभारून महाराष्ट्राच्या राजकारणात झुंजार समतावादी नेते म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले. देशसेवा करण्याची उर्मी, स्वातंत्र्य लढ्यातील कारावास, मार्क्सवादी विचारांची प्रेरणा आणि शेतकऱ्यांबद्दलची तळमळ यामुळे कॉम्रेड दत्ता देशमुख एक सुशिक्षित इंजिनियर म्हणून महाराष्ट्राचे अग्रगण्य नेते बनले. आज प्रत्येक क्षेत्रातल्या कामगारांच्या ज्या काही संघटना दिसतात ना, त्याच्या मागे खरे हिरो दत्ता देशमुखच आहेत. हे अनेकांना माहिती नाही. पुढे 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. या आक्रमणानंतर देशाचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अत्यंत विश्वासू असलेल्या यशवंतराव चव्हाणांना तातडीने देशाचे संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला बोलावले. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्राची धुरा कुणाकडे द्यावी हा प्रश्न निर्माण झाला. महाराष्ट्र तेव्हा विकासाच्या वाटेवर होता. त्यामुळे महाराष्ट्राची धुरा एका खंबीर आणि लोकांमध्ये प्रचंड जनमान्यता असलेल्या नेत्याकडे सोपवण्याची गरज होती. हीच गरज ओळखून यशवंतरावांनी कॉम्रेड दत्ता देशमुख यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. कॉम्रेड दत्ता देशमुख हे केवळ एक आक्रमक कामगार नेते नव्हते, तर ते पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे पदवीधर होते.
बहुजन समाजातला असा उच्च शिक्षित आणि प्रचंड बुद्धिमत्ता असलेला नेता महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी योग्य आहे असे यशवंतरावांना वाटत होते. दत्ता देशमुख आणि भाई उद्धवराव पाटील यांनी विधानसभेत विरोधी पक्षात असताना आपल्या अभ्यासू आणि प्रभावी भाषणांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. वैधानिक आयुधांचा योग्य वापर करून सरकारला धारेवर धरले होते. देशमुखांची हीच आक्रमक शैली पाहून यशवंतराव चव्हाण त्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रचंड प्रभावित होते. खरं तर यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत आणि गुणाची कदर करणारे नेते म्हणूनही ओळखले जातात. विरोधी पक्षात कितीही प्रबळ आणि कट्टर वैचारिक विरोधक असला तरी त्यांच्यातील कर्तृत्वाला वाव मिळाला पाहिजे अशी यशवंतरावांची विचारसरणी होती. काँग्रेस पक्षात अशा खऱ्या लोकनेत्याचा समावेश व्हावा हाही त्यामागील एक राजकीय हेतू होता. थोडक्यात सांगायचे तर जरी दत्ता देशमुख आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात कट्टर राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे वैयक्तिक संबंध होते. दत्ता देशमुखांची निस्पृह वृत्ती, प्रामाणिकपणा आणि सामान्य जनतेवरील पकड यामुळेच यशवंतरावांनी त्यांना ही सर्वोच्च ऑफर दिली होती. पण दत्ता देशमुख हे पक्के तत्वनिष्ठ होते. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यास आपल्याला काँग्रेसच्या धोरणांनुसार काम करावे लागेल असा देशमुखांचा समज होता. मुख्यमंत्रीपद स्वीकारले असते तर पुढील राजकारणात कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात लढण्याची त्यांची धार बोथट झाली असती. आपल्या जन आंदोलनाशी आणि निष्पाप जनतेशी प्रतारणा होऊ नये म्हणून त्यांनी पदाचा त्याग केला. ते राजकारणात स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी आले नव्हते. मोठ्या पगाराची नोकरी नाकारून ते देशसेवेचे व्रत त्यांनी घेतले होते. सत्तेची लालसा नसल्यामुळे त्यांनी यशवंतराव चव्हाणांसारख्या मातबर नेत्याला मी माझ्या कम्युनिस्ट विचारांशी तडजोड करू शकत नाही असे सांगून ती ऑफर नम्रपणे नाकारली. दत्ता देशमुख हे मार्क्सवादी, साम्यवादी विचारसरणीचे आणि लाल निशाण पक्षाचे खंदे नेते होते. त्यांच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष हा भांडवलदार आणि जमीनदारांचे हित जपणारा पक्ष होता. त्यामुळे केवळ सत्तेसाठी किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपद स्वीकारणे त्यांच्या तत्वात बसणारे नव्हते. दत्ता देशमुख यांचे मान्य होते की खरी ताकद आणि समाज परिवर्तन हे सत्तेच्या खुर्चीपेक्षा जनतेच्या संघटनांमध्ये आणि चळवळींमध्ये बसते. मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवण्यापेक्षा रस्त्यावर उतरून शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या हक्कासाठी लढणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटत होते. महाराष्ट्राच्या जनतेसाठी सत्तेला व खुर्चीला लाथ मारणारा हा पहिलाच नेता ठरला. सत्तेलाही बाधत नाही म्हटल्यावर यशवंतरावांनी बेरजेच्या राजकारणात दत्ता देशमुखांचा पुढे पराभव केला. पुढे त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून माघार घेत सामाजिक कामांसाठी स्वतःला झोकून दिले. देशमुखांनी त्यावेळी यशवंतरावांची ऑफर स्वीकारली असती तर आज नगर जिल्ह्याला पहिला मुख्यमंत्री मिळाला असता. दत्ता देशमुख यांच्या राजकारणात अनेक गमतीशीर प्रसंग घडले. प्र के अत्रे यांना त्यांच्या एका वक्तव्यावरून व लेखावरून दत्ता देशमुखांनी माफी मागायला लावली होती. शिवाय सांगलीतील हुतात्मा किसन आहिर साखर कारखान्यासही स्वतः दत्ता देशमुख यांनी परवानगी मिळवून दिली होती. असं कोणतंही क्षेत्र नव्हतं जिथं दत्ता देशमुखांचा प्रभाव नव्हता. कॉम्रेड श्रीपाद डांगे, एस.एम. देशमुख आणि दत्ता सामंत यांना संयुक्त महाराष्ट्र समितीची शॅडो कॅबिनेट म्हटले जायचे. अशा या वादळाचा 1 नोव्हेंबर 1994ला मृत्यू झाला. दत्ता देशमुखांची 1946 ते 1962 या काळातील विधानसभेतील भाषणे आणि त्यांचे काम आजही सर्वोच्च समजले जाते. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.